नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत तुम्हा सर्वांचं आराध्य या कथेच्या 45व्या भागात स्वागत करते. तर मित्रांनो, रॉय कुटुंबावरती खूप मोठ्या संकटाचा सावटता आलेला आहे. पण आजचा हा भाग आनंदाच्या वळणाने सुरू होत आहे. कारण आपली चिमुकली परी म्हणजेच आरवी आपले पहिले शब्द बोलणार आहे, जे ऐकून आकाश तर खरंच खूप भावुक झालेला आहे. पण मित्रांनो, हा आनंद क्षणभरासाठीच आहे का? कारण सुरक्षतेसाठी आराध्या आणि आरवी हे सिंगापूरला रवाना होणार आहेत. पण रणजितला भेटलेली ती अज्ञात धमकी आणि आरवीला रणजितने फोन कॉलवर सांगितलेले ते काय शब्द आहेत? तर मित्रांनो, रॉय कुटुंब आज कोणत्या संकटात सापडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. आराध्याच्या ओठावर एक हलकेसे स्मित उमटले आणि तेव्हा आकाश राय पुढे बोलला की आराध्या, तू आणि आरवी सिंगापूरला जाणार आहात आणि मी युवराजला तिथे पोहोचायला सांगतो. तसेच तुमच्यासोबत रिया आणि तेजससुद्धा जातील. त्याचे हे बोलणे ऐकून तन्वी आश्चर्याने म्हणाली, दादा, तेजस येतोय का? त्यावर आकाशने तिच्याकडे पाहिले आणि सांगितले की त्याला मी आराध्यासोबत पाठवण्यासाठी मुद्दाम बोलवले आहे. कारण समर्थ सध्या रुग्णालयात खूप व्यस्त आहे, त्यामुळे तो येऊ शकत नाही आणि आर्नवला मी घरच्या जबाबदाऱ्यामुळे पाठवू शकत नाही. म्हणूनच मी तेजसला सोबत जाण्यास सांगितले आहे. अधिराजने सुद्धा आकाशच्या बोलण्याशी सहमत होत म्हटले की हो, हे अगदी योग्य राहील. कारण आराध्यासोबत तिथे आपल्या विश्वासाचे कोणते तरी असायला हवेच. आणि तू सुरक्षतेची व्यवस्था सुद्धा नीट करून घे. आकाशने होकार दिला आणि मग सगळ्यांना उद्देशून म्हणाला की आता सगळे विश्राम करा, कारण आजचा दिवस खूप धावपळीचा गेला आहे. आणि मग सगळे हो म्हणत आपापल्या खोलीत विश्रांतीसाठी निघून गेले. रणजितच्या खोलीत जेव्हा तो आला तेव्हा त्याची पत्नी अवनी आपल्या मुलीला म्हणजेच रिवाला कडेवर घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करत होती. आणि रणजितने तिला पाहून विचारले की तू जा, फ्रेश होऊन ये, हिला मी झोपवतो. त्यावर अवनीने होकारार्थी मान हलवली आणि ती हातपाय धुवायला निघून गेली. रणजितने आपल्या लाडक्या रिवाला छातीशी धरले आणि तो खोलीत फेऱ्या मारू लागला. तसेच तो हळूहळू तिच्या पाठीवर थोपटत प्रेमाने आपल्या लेकीकडे पाहत होता. आणि थोड्याच वेळात रिवाचे डोळे जड झाले व ती आपल्या बाबाच्या कुशीत शांत झोपी गेली. अवनी जेव्हा बाहेर आली तेव्हा तिने पाहिले रिवा बिछाण्यावर मधोमध शांत झोपलेली आहे आणि रणजित तिच्या जवळच बसलेला आहे. तेव्हा तिने जवळ येत विचारले, काय विचार करत आहात तुम्ही? त्यावर रणजितने तिला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला की काही नाही, आज जे काही झाले त्याचाच विचार करत होतो. अवनी रणजितला धीर देत म्हटली, काळजी करू नका, सगळं ठीक होईल आणि मला खात्री आहे की तुम्ही आणि आकाशदादा सगळं काही नीट सांभाळून घ्याल. तेव्हा रणजितने तिच्याकडे पाहून हळूच स्मित केले. अवनीने मग रणजितच्या छातीवर आपले डोके टेकवले आणि डोळे मिटून लाडाने म्हणाले, आपल्या एका बाळाला तर तुम्ही झोपवले आहे, आता या दुसऱ्या बाळालाही झोपू द्या. त्यावर रणजितला हसू आले आणि त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत झोपवायला सांगितले व अवनी हसून त्याच्या छातीवर डोके टेकून झोपी गेली. अधिराजसुद्धा आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून त्या मिस्टर पार्कबद्दल विचार करत होता. कारण त्याला ते नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटत होते, पण नेमके काही आठवत नव्हते. तेव्हाच त्याची पत्नी श्रेया तिथे आली आणि तिला अधिराज बाल्कनीत विचारात गुंग दिसला. तिने हळूच आपल्या पतीच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा अधिराज भानावर आला आणि श्रेया त्याला प्रेमळ आवाजात समजू लागली की तुम्ही काळजी करू नका, काही गोष्ट आपल्या हातात नसतात, पण आपण सगळे मिळून या समस्येवर नक्कीच मार्ग काढू. श्रेयाने अधिराजचा हात धरला आणि त्याला खोलीत आणून त्याचा मुलगा गोलू याच्या बाजूला झोपवले व स्वतःही दुसऱ्या बाजूला झोपली. तेव्हा अधिराजने आपल्या पत्नीला आणि मुलाला आपल्या कुशीत घेतले आणि प्रेमाने दोघांच्या कपाळावर किस करून शुभरात्री म्हटले. इकडे आकाश रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या अभ्यास खोलीत संगणकावर काम करत होता. कारण त्याला आपल्या कुटुंबाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची वाटत होती आणि त्याने युवराजला भ्रमणध्वनी लावून मिस्टर पार्कबद्दल इत्याभूत माहिती काढायला सांगितली. युवराजने जेव्हा पार्कचे नाव ऐकले तेव्हा तो क्षणभर थबकला आणि म्हणाला, सर, पार्क हा एक अतिशय व्यसनीय आणि रंगेल माणूस आहे. तसेच त्याचे काळे धंदे जगभर पसरलेले आहे. असो, सत्तेमुळे कोणीही त्याच्या विरुद्ध उभे राहू शकत नाही. आकाशने युवराजला स्पष्टपणे सांगितले की काहीही करून त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट शोधून काढ
आणि आपल्या कंपनीचे 4 वर्षापूर्वीचे जुने दस्तऐवजे सुद्धा तपासून घे की त्यात पार्क संबंधित काही माहिती आहे का. आकाशने पुढे युवराजला सूचना दिली की पुढच्या आठवड्यात आराध्या, तेजस आणि रियासोबत सिंगापूरला येत आहेत. त्यामुळे तुला तिथे आधीच सर्व व्यवस्था करायची आहे आणि तू स्वतः तिच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेशील. युवराजने ठीक आहे म्हटल्यावर आकाशने फोन ठेवला आणि स्वतःशीच विचार करू लागला की कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मला हार पत्करावी लागेल तरी चालेल, पण माझे कुटुंब सुरक्षित राहिले पाहिजे. आकाश जेव्हा आपल्या खोलीत आला तेव्हा आराध्या बिछाण्यावर बसलेली होती आणि तिने आकाशला पाहिले तेव्हा ती गुडघ्यावर उभी राहून त्याच्या छातीशी लागली व म्हणाली, तुम्ही नव्हतात म्हणून मला झोप येत नव्हती. आकाशने आराध्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पाळण्यात शांत झोपलेल्या आरवीकडे पाहिले व मग आराध्याला प्रेमाने झोपून स्वतःही तिच्या जवळ झोपला व तिचे डोके थोपटू लागला, ज्यामुळे आराध्याला गाढ झोप लागली. पण आकाशला मात्र रात्रभर झोप लागली नाही. सकाळी आकाशने आराध्याला मिश्किलपणे धमकावून उठवले की आता लवकर उठ, नाहीतर मी तुझी काहीतरी अशी तशी खोड काढेल. आणि मग आराध्या हसतच उठली व म्हणाली की तुम्ही खूप वाईट आहात. सकाळी सकाळीच तुमच्या धमक्या सुरू झाल्या आहे. आकाश हसला आणि तिला लवकर तयार व्हायला सांगितले कारण त्याला कार्यालयात निघायचे होते. तेव्हा आराध्याने विचारले की काय तुम्ही अजूनही कालच्या गोष्टीवरून काळजीत आहात का. त्यावर आकाशने तिचे डोके कुरवळत सांगितले की तू ताण घेऊ नकोस, मी सगळं सांभाळून घेईन. आणि मग आराध्या तयार व्हायला निघून गेली. डायनिंग टेबलवर पुन्हा एकदा आदिराजने कंपनीच्या जुन्या कागदपत्राबद्दल विचारले तेव्हा आकाशने सांगितले त्याने सर्व तपास करायला सांगितले आहे आणि रणजितने सुद्धा आपल्या माणसांना पार्कवर नजर ठेवायला सांगितले असून तो जगात कुठेही असला तरी आपल्याला बातमी मिळेल. ब्रेकफास्ट झाल्यावर सगळे आपापल्या कामावर निघाले आणि आराध्या जेव्हा नृत्य विद्यालयात गेली तेव्हा तिच्या सुरक्षेसाठी 4 सुरक्षक सोबत होते कारण आकाशला कोणतीही जोखीम पत्करायची नव्हती. विद्यालयात पोहोचल्यावर रियाने तिचे स्वागत केले आणि तिथे नृत्य स्पर्धेसाठी सिंगापूरला जाणाऱ्या 15 विद्यार्थ्यांना आराध्याने अतिशय प्रेरणादायी भाषण दिले की हार आणि जीत हे आयुष्याचे 2 पैलू आहेत, पण महत्त्वाचे हे आहे की तुम्ही तुमचे 100% प्रयत्न केले पाहिजेत. आराध्याने विद्यार्थ्यांना संघटित राहून काम करायचे महत्त्व पटवून दिले आणि सांगितले की संघाचा प्रत्येक सदस्य महत्त्वाचा असतो, त्यामुळे एकत्र मिळून ही स्पर्धा करायची आहे. आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. आराध्या आपल्या दालनात जाऊन विद्युत टपाल तपासू लागली. तसेच रिया सिंगापूरच्या प्रवासाची पूर्ण तयारी करायला सांगितली आणि इकडे आकाश आपल्या कार्यालयात कामात व्यस्त असताच तेजस आत आला. आकाशने तेजसला मिठी मारली आणि थोड्या वेळाने जेव्हा तो त्यांच्यापासून वेगळा झाला तेव्हा तेजसचा चेहरा दिसला ज्याचे नयननक्ष हुबेहूब तन्वीसारखेच होते, जणू तो तन्वीचे पुरुष रूप असावा. तेजस म्हणाला, कसा आहेस दादा. त्यावर आकाशने हसून विचारले की मी ठीक आहे, पण तू आणि लक्ष्मीबाई माई कसे आहात. तेव्हा तेजस हसून म्हणाला, आम्ही ठीक आहोत. माई तुझ्याकडे येण्याची खूप जिद्द करत होती, पण इथे परिस्थिती पाहून त्यांना सोबत आणले नाही. आकाशने सुद्धा त्याचे बोलणे मान्य केले आणि सांगितले की तू अगदी योग्य केलेस कारण इथले वातावरण सध्या चांगले नाही आहे. तेव्हाच दालनाचा दरवाजा पुन्हा उघडला आणि अर्णव आत आला. अर्णवने तेजसला पाहताच आनंदाने विचारले की तेजस तू कधी आलास. त्यावर तेजस त्याच्याकडे गळाभेट घेत म्हणाला, बस आत्ताच आलो आहे. आणि मग अर्णवने सुद्धा त्याला मिठी मारली. तेजस आकाशला उद्देशून म्हणाला, दादा मी आत्ता विद्यालयात वहिनीकडे जातो आणि आत्तापासून मी त्यांच्या सोबतच राहीन. तुम्ही फक्त त्या मिस्टर पार्कवर लक्ष केंद्रित करा. आकाशने हे ऐकून खूप दिलासा मिळाला कारण आराध्या एकटी असल्यावर तो नेहमी तिच्या सुरक्षेच्या काळजीत असायचा. आणि मग तेजस त्यांना निरोप देऊन विद्यालयाकडे निघाला व अर्णव आणि आकाश पुन्हा कामात गुंतले. नृत्य विद्यालयात आराध्या सिंगापूरच्या स्पर्धेचे अर्ज तपासत होती. तेव्हाच कोणीतरी दरवाजा ठोकला आणि तिने आत या म्हटल्यावर तेजस आत आला. पण आराध्याचे लक्ष संगणकावर होते. तेजसने स्वतःकडे तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपला घसा साफ केला आणि मग म्हणाला,
वहिनी, तुमचा लाडका दीर इतक्या दिवसाने तुम्हाला भेटायला आला आहे आणि तुम्ही कामात मग्न आहात. त्यावर आराध्याने आवाज ऐकून वर पाहिले आणि तेजसला पाहून ती आनंदाने म्हणाली, तू तू कधी आलास? माईसुद्धा आली आहे का? तेजस हसून म्हणाला, मी आजच आलोय आणि माई आली नाही, कारण इथली परिस्थिती तिला माहीत आहे. आराध्याने सुद्धा ते समजून घेतले आणि मग हसून म्हणाली, तुझ्या भावाने तुला येताच कामावर लावले वाटते. त्यावर तेजस हलकासा हसला आणि म्हणाला की हो, काही तसं नाही. आराध्याला हसू आले आणि मग तेजससुद्धा आराध्याला तिच्या कामात मदत करू लागला. दिवस संपला आणि संध्याकाळी सगळे रॉय हाऊसमध्ये परतले. तेव्हा तेजसला पाहून घरातील सर्वांना खूप आनंद झाला. तन्वी तर धावत आली आणि तेजसच्या गळ्यात पडली. तेव्हा तेजसने प्रेमाने तिच्या डोके कुरवाळले. तिचे डोळे थोडे पाणवले होते, पण तेजसने स्वतःला सावरून घेतले आणि तन्वीला चिडवण्यासाठी म्हटले की कशी आहे जाडीने. त्यावर तन्वीने तोंड फुगवून म्हटले, मी जाडी नाहीये, तू खूप वाईट मुलगा आहेस. तिची ती गोड मृदा पाहून सगळे हसले. तेव्हाच तेजस तिला पाहून चिडवत समर्थला विचारले, मेव्हणे, तुम्ही हिला झेलता तरी कसे यार? त्यावर समर्थाने आपल्या नेहमीच्या मजेशीर अंदाजात उत्तर दिले की काय करणार सालेसाहेब, आता आयुष्यभर झेलावंच लागेल. लग्न करून आणलंय ना हिला. समर्थचे हे बोलणे ऐकून जिकडे तिकडे तेजस आणि समर्थ हसू लागले. तिथे तन्वी मात्र रागाने त्या दोघांकडे पाहत होती. तन्वीने समर्थला रागाने म्हटले, अच्छा, तर तुम्ही मला झेलतात तर ठीक आहे, आजपासून तुम्ही घराच्या बाहेर झोपायचं. खोलीत येण्याची हिंमतही करायची नाही, नाहीतर तुमची हाडं तोडून टाकेल. समर्थने जेव्हा हे ऐकले तेव्हा तो घाबरून तन्वीच्या जवळ गेला आणि तिच्या, अरे माझी मम्मा, तू तर जाणतेस ना मी तुझ्यावर किती प्रेम करतो. मी तर फक्त थट्टा करत होतो. तन्वी मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि तिने समर्थला स्वतःपासून दूर केले. तेव्हा गोलू समर्थाला म्हणाला, काका, जर मम्माने तुम्हाला खोलीतून बाहेर काढले असेल तर तुम्ही गोलूच्या खोलीत झोपायला या. गोलू तुम्हाला मुळीच त्रास देणार नाही. सर्वांचे लक्ष आता गोलूवर गेले. समर्थने गोलूला पाहिले आणि म्हटले, छोट्या शैताना, तो गप्प बस, मी तुझ्या मम्माला मानतो ना. त्यावर समर्थ पुन्हा तेजसकडे पाहून म्हणाला की काय यार साल्या, तू येताच माझ्या आयुष्यात आग लावलीस. आणि तेजसने आपले दात दाखवून हसून दिले. तन्वीने गोलूला पाहिले आणि म्हणाली, बाळा, आज तर तुम्ही काकांना आपल्यासोबतच झोपवले नाही तर तुमची मम्मा तुम्हाला खूप सॉरी चॉकलेट्स देईल. गोलूचे डोळे चमकले आणि त्याने खुशीत येऊन विचारले, खरंच मम्मा? तन्वीने अगदी खरं म्हणत त्याच्या नाकावर टिचकी मारली. गोलू खुश झाला आणि लगेचच म्हणाला, ठीक आहे, मग गोलू काकांना आपल्या खोलीत झोपवणार नाही. तन्वीने स्मित हास्य केले. समर्थने आकाश आणि आदिराजकडे लाचार नजरेने पाहिले. तेव्हा आकाशने त्याची मजा घेत म्हटले, बोल अजून त्याला छोटा शैतान. आता शैतान शैतानी नाही करणार तर काय करणार? आकाशच्या या बोलण्यामुळे समर्थचे तोंड पडले, पण या छोट्याशा थट्टेमुळे घरातील तणावाचे वातावरण आनंदी झाले होते. तेजस सर्वांना भेटला आणि मग सगळे तयार होऊन रात्रीच्या भोजनासाठी जमले. सगळ्यांनी गप्पा मारत भोजन केले आणि विश्रांतीसाठी गेले. पाहता पाहता एक आठवडा कसा निघून गेला ते कोणालाच समजले नाही. सकाळ ते संध्याकाळपर्यंत सगळे व्यस्त असायचे आणि रात्री मात्र कुटुंबासोबत वेळ घालवायचे. याच दरम्यान आकाशला कंपनीचे काही जुने दस्तऐवज मिळाले, ज्यामध्ये सेल्वन पार्कर हे नाव समोर आले आणि आकाशला ते नाव मिस्टर पार्कशी संबंधित वाटले. म्हणून त्याने त्या फाईलबद्दल अधिक शोध सुरू केला. आकाशची सकाळ रोज सारखीच झाली, पण आज काहीतरी वेगळंच होतं, कारण आराध्या आज सिंगापूरला 2-3 आठवड्यासाठी निघणार होती. आकाशने पाहिले की आराध्या तयार झाली असून पिशव्या तपासत आहे. तिने आरवीचे सामानसुद्धा नीट तपासले, कारण आरवी फक्त 1 वर्षाची होती आणि तिला सोडून आराध्या कुठेच जाऊ शकत नव्हती. आकाशने तिला आणि सामानाला पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेऊन तो तयार व्हायला निघून गेला. आराध्याने त्याला पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात एक रीते पण आले, कारण तिला पुन्हा आकाशपासून दूर जावे लागणार होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आरवीला पाहिले, जी झोपेतून उठली होती. तिने आरवीला कडेवर घेतले आणि लाडाने म्हणाली, उठलं माझं बाळ. आरवीने आपल्या मोठ्या निळ्या डोळ्यांनी आईकडे पाहिले. तेव्हा आराध्याला आकाशची आठवण आली, कारण आरवीचे डोळे हुबेहूब आकाशसारखेच होते.
आराध्याने विचार केला की जर कधी आम्ही दुसरे मूल नियोजित केले तर त्याचे डोळेसुद्धा आकाशसारखेच असावेत. हे आठवून ती हसली. तिने आरवीला दुधाची बाटली पकडून दिली आणि आरवी शांतपणे दूध पिऊ लागली. आकाश जेव्हा तयार होऊन आला तेव्हा आराध्याने त्याचे कपडे बिछाण्यावर काढून ठेवले होते, ज्यामुळे आकाशच्या ओठावर स्मित आले. आरवीने जेव्हा आपल्या वडिलांना पाहिले तेव्हा ती बाटली दुसरीकडे टाकली आणि गुडघ्यावर रांगत बिछाण्याच्या कोपऱ्यापर्यंत आली व आकाशकडे हात फैलवले. आकाशची पाठ तिच्याकडे होती आणि जेव्हा तो बराच वेळ वळला नाही तेव्हा चिमुकल्या आरवीला राग आला आणि तिचा चेहरा गुलाबी झाला. ती रागाने आणि जोरात ओरडत म्हणाली, "डाडा!" आकाशच्या कानावर जेव्हा हे शब्द पडले तेव्हा त्याचे हात थांबले आणि काळजाचा ठोका चुकला. त्याने तातडीने मागे वळून पाहिले तर आरवी दोन्ही पाय पसरून त्याला पाहत होती, पण तिचा रागही लपला नव्हता. आकाशने तिला लगेचच कडेवर घेतले आणि आनंदाने विचारले, "बाळा, आता तू काय म्हणालीस? पुन्हा म्हण." आरवीने वेगाने पापण्या लवल्या आणि आकाशचा चेहरा दोन्ही हातात धरून त्याच्या ओठावर किस करत म्हणाली की "डाडा." आकाशचे डोळे पाणवले आणि त्याने तिला आपल्या छातीशी लावून घेतले, कारण त्याच्या लेकीने त्याला पहिल्यांदा डॅडा म्हणून हाक मारली होती. तो ही भावना शब्दात सांगू शकत नव्हता. त्याने आरवीचे कपाळ चुंबले तेव्हा आरवी खळखळून हसली. आराध्या खोलीत आली तेव्हा बाप-लेकांचे हे प्रेम पाहून ती थक्क झाली आणि आकाशने तिला आनंदाने सांगितले, "आराध्या, आरवीने मला डॅडा म्हटले." आरवीने आकाशच्या खांद्यावर चेहरा लपवला आणि पुन्हा म्हणाली, "डॅडा." हे ऐकून आराध्यासुद्धा भावूक झाली आणि म्हणाली की आपली लेक आता बोलायला शिकते. सहसा मुले सर्वात आधी आई म्हणतात, पण आपल्या मुलीने सर्वात आधी तिच्या वडिलांना हाक मारली. आकाशने आराध्या आणि आरवी दोघींना मिठीत घेतले. आराध्याला आठवले की जेव्हा आरवीला दात येत होते तेव्हा ती आकाशच्या खांद्यावर नेहमीच चाव घ्यायची, पण आकाश कधीच ओरडायचा नाही. आकाशने आराध्याला तिची आणि आरवीची काळजी घेण्यास सांगितले आणि मग सगळे न्याहारीला एकत्र आले. आकाशने तेजसला सांगितले की विमान 11चे आहे, त्यामुळे वेळेत विमानतळावर पोहोचा. गोलूने आराध्याला विचारले की "मम्मा, तू कधी परत येणार?" त्यावर आराध्याने त्याचे डोके कुरवळत सांगितले, "मम्मा लवकरच येईल. तू अभ्यास कर आणि सर्वांसोबत नीट राहा." न्याहारी झाल्यावर आराध्या नव्याजवळ गेली आणि तिचे हात हातात घेऊन सोप्यावर बसवत म्हणाली की "तू फक्त विश्रांती घे आणि आपले बाळ येईपर्यंत स्वतःची पूर्ण काळजी घे, कारण तुझा भाऊ आर्नव आणि तू खूप कष्टाने इथपर्यंत पोहोचले आहात. आर्नव आणि तुझ्या या स्वप्नांना आणि प्रयत्नांना वाया जाऊ देऊ नकोस. स्वतःचे लक्ष ठेव, जेणेकरून मी लवकरच काकू बनवू शकेल." आराध्याचे हे बोलणे ऐकून नव्या लाजून हसली आणि तिने आराध्याला स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. विमानाची वेळ झाल्यामुळे तेजस आणि आराध्या आकाशसोबत विमानतळाकडे निघाले आणि आकाश आपल्या कुशीत उभा असलेल्या आरवीला पाहत होता, जी कारच्या खिडकीतून बाहेर पाहून आनंदाने हसत होती आणि आपल्या चिमुकल्या हाताने खिडकीच्या काचेवर थाप मारत होती. आकाश तिला पाहून हसत होता तर आराध्याची नजर आकाशवर खिळली होती, कारण ती एकटक त्याच्याकडे पाहत जणू त्याला आपल्या डोळ्यात साठवून घेऊ इच्छित होती. आकाशने जेव्हा बराच वेळ ती आपल्याकडे पाहत आहे असल्याचे अनुभवले तेव्हा तो प्रेमाने हसून म्हणाला, "बस कर बायको, अजून किती वेळ माझ्याकडे पाहणार आहेस?" त्यावर आकाशचे बोलणे ऐकून त्याच्या छातीशी लागली आणि हळूच म्हणाली, "मी तुम्हाला खूप मिस करेल आकाश आणि आरवीसुद्धा, कारण तुम्हाला तर माहीतच आहे की जर तुम्ही तिच्या आसपास नसाल तर ती किती चिडते. त्यामुळे तिथे ती तुमच्याशिवाय कशी राहील कुणास ठाऊक, आणि मी तिला नीट सांभाळू शकेल की नाही हे मला माहीत नाही." आकाश आराध्याच्या केसावर किस केले आणि म्हणाला की "ती ठीक राहील आणि तू सुद्धा लवकर तुझे काम पूर्ण करून माझ्याकडे परत ये, कारण मी तुम्हा दोघींची वाट पाहीन." आराध्या हसली आणि त्याच्या कुशीत शिरली व थोड्या वेळाने सगळे विमानतळावर पोहोचले, जिथे रियासुद्धा तिथे आलेली होती. आणि आकाशने आराध्याला मिठी मारून तिचे कपाळावर किस केले व म्हणाला,
हार जीतने काही फरक पडत नाही. फक्त तुझे 100% प्रयत्न दे आणि लवकर माझ्याकडे परत ये. मी तुझी वाट पाहीन. आराध्या त्याच्या छातीशी लागली की स्वतःची आणि सर्वांची काळजी घ्या. मी लवकर येईल. आणि मग आकाश हसला व त्याने आरवीच्या कपाळावर किस केले, जिथे आरवी आपल्या मोठ्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत होती. विमानाची घोषणा झाली तेव्हा आराध्याने त्याला निरोप दिला आणि ती तेजस व रियासोबत आत निघून गेली. आणि जोपर्यंत ते डोळ्याआड होत नाही तोपर्यंत आकाश त्यांच्याकडे पाहत राहिला व त्यानंतर तो आपली कार घेऊन कार्यालयाकडे निघून गेला. श्रेयाने गोलूला शाळेसाठी तयार केले आणि त्याचे कपाळात चुंबून म्हणाली, सावकाश, काकासोबत जा आणि स्वतःची काळजी घे, कारण मम्मा तुम्हाला घ्यायला येईल. त्यावर गोलू हसून म्हणाला, ठीक आहे मोठी आई, तुम्ही काळजी करू नका. गोलू आता मोठा झाला आहे आणि तो स्वतःची काळजी घेऊ शकतो. श्रेया त्याचे बोलणे ऐकून हसली आणि म्हणाली, आता जा, नाहीतर उशीर होईल. व गोलू लगेचच तिच्या गालावर किस करून बाहेर पळाला, जिथे अर्णव त्याची आधीच वाट पाहत होता. अर्णवने गोलूला कारमध्ये बसवले आणि आपल्या बहिणीला म्हणजेच नव्याला हाक मारली आणि म्हणाला की नव्या, किती वेळ लागणार आहे? कधीपासून वाट पाहतोय, लवकर कर. तेव्हा नव्या धावत आली आणि निरागस चेहरा करून, सॉरी, मी रिवासोबत खेळायला लागले होते म्हणून उशीर झाला. तिचे बोलणे ऐकून अर्णवने 2 क्षण तिच्याकडे रागाने पाहिले, पण तिचा तो गोड चेहरा पाहून तो विरघळला आणि म्हणाला की आता लवकरात कारमध्ये बस, कारण मला आधीच कार्यालयात उशीर झाला आहे आणि दादा तिथे एकटेच असतील. नव्या पटकन आत बसली व अर्णवसुद्धा आपल्या जागी बसला आणि कार पुढे काढली. तेव्हा गोलूने नव्याकडे पाहून निरागसपणे म्हटले, काकू, काकांनी तर तुमच्यावर रागच केला नाही. ज्यावर नव्या फक्त हसून राहिली. तर अर्णव चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. थोड्या वेळाने त्याने कार थांबवली आणि गोलूला उतरवत म्हटले की मस्ती करू नकोस आणि नीट अभ्यास कर, कारण सुट्टी झाल्यावर तुझी मोठी आई तुला घ्यायला येईल. व गोलूने एका शहाण्या मुलासारखी मान हलवली आणि तो शाळेत निघून गेला. त्याच्या गेल्यानंतर अर्णव नव्याकडे पाहिले आणि म्हणाला, स्वतःची काळजी घे, कारण मिस्टर पार्क आपल्या सर्वांचा शत्रू आहे आणि तो दादाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवलेला म्हणून तुझ्यासाठी आणि गोलूसाठी अंगरक्षक तैनात केले आहेत, जे प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असतील. त्यामुळे सतर्क राहा आणि काही गडबड वाटली तर मला लगेचच कळव. नव्याने मान हलवली आणि म्हणाली की माहीत नाही या माणसाची आपल्याशी काय दुश्मनी आहे, कारण सगळं किती चांगलं चाललं होतं, पण अचानक हा कुठून आला? आणि यावर अर्णव शांतच राहिला. थोड्याच वेळाने त्याने कार नव्याच्या महाविद्यालयाबाहेर थांबवली आणि म्हणाला की तू आत जा आणि काळजी घे. असे बोलून त्याने हळूच नव्याच्या ओठावर एक किस केला, ज्यामुळे एक क्षणासाठी नव्याचे डोळे मिटले आणि अर्णव तिच्यापासून वेगळा होऊन तिचे कपाळ चुंबले व नव्या हसत त्याला निरोप देऊन विद्यालयाकडे गेली. ती गेल्यावर अर्णव कार्यालयाकडे वळाला आणि सोबतच गोलू व नव्याच्या अंगरक्षकांना एक संदेश पाठवला व थोड्याच वेळात तो कार्यालयाबाहेर पोहोचला आणि कारमधून उतरला. आत गेला. कर्मचाऱ्यांनी त्याला अभिवादन केले. तेव्हा अर्णवने एक औपचारिक स्मित दिले आणि तो थेट आकाशच्या कॅबिनकडे गेला, जिथे आकाश एका फाईलमध्ये गडून गेला होता. अर्णवने त्याला पाहून विचारले की काही समजलं का दादा? त्यावर आकाशने डोके वर करून पाहिले आणि म्हणाला, अजून तर नाही, पण मिस्टर पार्क आणि सेल्वेन पार्कर यांच्या एकमेकांशी नक्कीच काहीतरी संबंध आहे आणि काहीतरी असं आहे जे आपल्यापासून लपलेलं असून आपल्याला ते लवकरात लवकर शोधायचं आहे. अर्णवने त्याला पाहून म्हटले की मी अजून काही लोकांना या कामावर लावतो, कारण जोपर्यंत सगळं स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपण असे काळजीत आणि भीतीत राहून. ज्यावर आकाशने होकार दिला. तिकडे आराध्या, तेजस आणि रिया विमानाचे प्रवास करत होते व जवळपास 5-6 तासाच्या प्रवासानंतर ते सिंगापूरला पोहोचणार होते. आणि आरवी तर आराध्याच्या कुशीत शांत झोपलेली होती. पण आराध्या आत्तापासूनच आकाशला मिस करू लागली होती. रिया खिडकीबाहेर ढगांकडे एकटक पाहत होती आणि तिचा
स्वतःमध्ये एक रितेपणे जाणवत होता, पण तिची कारणीभूत ती स्वतःच होती, ज्यामुळे तिने स्वतःला शांत केले आणि मनात म्हणाली, जे दुःख मी तुम्हाला दिले कदाचित त्याची शिक्षा मी भोगत आहे. संध्याकाळी 6 वाजता आराध्या, तेजस आणि रिया सिंगापूरला विमानतळावर पोहोचले, जिथे युवराज त्यांना घ्यायला आला होता, जो आकाशच्या सांगण्यानुसार 2 दिवस आधी सिंगापूरला आला होता. युवराजने विमानतळावरून सर्वांना कारमध्ये बसवले आणि त्यांना घेऊन घराकडे निघाला, जिथे गेल्यावर त्याने सर्वांना त्यांच्या खोल्या दाखवल्या आणि उद्या येतो असे सांगून तो निघून गेला. प्रवासाच्या थकव्यामुळे सगळे आपापल्या खोलीत गेले आणि आराध्याने खोलीत येताच आकाशला भ्रमणध्वनी लावून सांगितले की माझं आत्तापासूनच तुझ्याशिवाय मन लागत नाहीये, ज्यावर आकाशने तिला काळजी न करता सांगितले. तिकडे रणजित एक मीटिंगसाठी हॉटेलमध्ये गेला असताच अचानक तो कोणाशी तरी धडकला आणि समोर व्यक्तीने त्याचा हात धरला. तेव्हा रणजितने पाहिले की तो माणूस भारतीय वाटत नव्हता आणि त्याने रणजितला चक्क त्याच्या सहाय या आडनावाने हाक मारली. रणजित थक्क झाला, कारण त्याचे आडनाव उद्योग विश्वात खूपच कमी लोकांना माहीत होते आणि त्या अनोळखी माणसाने रणजितला धमकीवाद सुरात सांगितले की मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. रणजितने डोळे आश्चर्याने विस्फारले आणि तो माणूस लवकरच भेटू असे बोलून तिथून निघून गेला, ज्यामुळे रणजितने तातडीने हॉटेलचे CCTV फुटेज आकाशला मेल करायला सांगितले आणि घरी फोन करून सुरक्षेला सतर्क केले. रणजितने अवनीला संदेश पाठवला की कोणीही घराबाहेर जाऊ नका, ज्यामुळे अवनी, श्रेया आणि तन्वी काळजीत पडल्या व श्रेयाने बाहेर आपले असताच तिथेच कडक सुरक्षा होती. तिघीही हॉलमध्ये बसल्या असताच गोलू झोपेतून उठून आला आणि श्रेयाने त्याला खाण्यासाठी पास्ता बनवायला घेतला, तर तिकडे समोरून नव्या येताना दिसली. अवनीने नव्याला परिस्थिती सांगितली आणि तन्वी म्हणाली की आता असं काळजी करून काय फायदा, कारण खरी गोष्ट रात्रीच समजेल. पण तेव्हा तन्वीचा फोन वाजला आणि समर्थचे नाव पाहून तिने फोन उचलला, पण पलीकडून जे काही सांगितले गेले ते ऐकून तिच्या हातातून फोन सुटला आणि ती सुन्न होऊन सोफ्यावर कोसळली. आता पुढे काय होणार याची कोणालाच कल्पना नव्हती, पण संकटाचे ढग रॉय हाऊसवर गडद झाले होते. आकाश आणि अर्णव कार्यालयात रात्रभर काम करत राहिले, तर सिंगापूरमध्ये आराध्याला सुद्धा कसली तरी धाकधूक जाणवत होती. आरवी मात्र आईच्या कुशीत गाढ झोपलेली होती, पण मोठ्यांच्या जगातील हे वादळ त्या चिमुकल्या जीवापर्यंत पोहोचणार की काय अशी भीती सर्वांच्या मनात दाटून आली होती. तर मित्रांनो, रॉय कुटुंबावर हे धोक्याचे जाळे जरा अधिकच घट्ट होत चाललेले आहे. एकीकडे आराध्या ही आरवीला घेऊन सिंगापूरला पोहोचलेली आहे, पण दुसरीकडे रॉय कुटुंब स्वतः एका फोन कॉलमुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. तर मित्रांनो, समर्थने तन्वीला अशी काय भयानक बातमी सांगितली असेल, ज्यामुळे रॉय कुटुंब आता खूप टेन्शनमध्ये आहे. तर मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत रहा आराध्या.